मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. नागपूरच्या महापौर शपथविधीचा मुहूर्त ठरला. 6 फेब्रुवारीला भाजपच्या महिला महापौर शपथ घेणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळ्याचं आयोजन. चंद्रपुरात सत्तेबाबत अजूनही पेच कायम. काँग्रेस आणि भाजपकडून बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी प्रयत्न. मुनगंटीवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना. सांगलीच्या विटामध्ये भाजप नेत्यांच्या घराबाहेर बारामतीचा प्रकार. जिल्हा परिषद निवडणूक रणधुमाळीतील घटनेनं खळबळ. करणी करणाऱ्याला बंगाली बाबाला पकडून नागरिकांनी दिला चोप. नाशिकमधील तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. राज्य सरकार किंवा मनपा अधिकारी सुनावणीस हजर न राहिल्यास एकतर्फी सुनावणी घेण्याची ॲडव्होकेट नितीन पंडित यांची मागणी. तटकरेंनी महायुतीत मिठाचा खडा टाकला. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींचा तटकरेंवर गंभीर आरोप. जिल्हा परिषद निवडणुकीत युती न होऊ देण्याची तटकरेंची इच्छा, दळवींचा आरोप. सोने चांदीच्या दराचा चढता आलेख थांबता थांबेना. 7 दिवसात चांदी 54,000 महागली. सोनंही पोहोचलं 1,60,000. ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या बॅगी ग्रीन कॅपचा अखेर लिलाव झालाय. ब्रॅडमन यांच्या कॅपला 4,60,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजे भारतीय चलनानुसार सुमारे 2,92,00,000 रुपयांची किंमत मिळाली आहे. गोल्ड कोस्ट इथे पार पडलेल्या लिलावात एका अज्ञात खरेदीदाराने ही कॅप विकत घेतली असून आता एका म्युझियममध्ये ही कॅप प्रदर्शनासाठी ठेवली जाईल. अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 6च्या लढतीत आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात लढत होणार आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारतानं साखळी गटात चमकदार कामगिरी केली. त्यामुळे झिम्बाब्वेला बलाढ्य भारतीय संघाला रोखण्याचं मोठं आव्हान असेल. भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी वेस्ट इंडिजनं आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केलाय. संघाच्या कर्णधारपदी शाई होपची निवड केली आहे. वेस्ट इंडिजचा यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत ग्रुप सी मध्ये समावेश असून त्यांच्यासोबत इंग्लंड, स्कॉटलंड, नेपाळ आणि इटली संघाचा समावेश आहे. विंडीजची सलामीची लढत स्कॉटलंड सोबत होणार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या उर्वरित 2 T20 सामन्यांसाठी बीसीसीआयनं भारतीय संघाबाबत मोठी अपडेट दिली आहे. यानुसार तिलक वर्मा 4थ्या आणि 5व्या T20 साठी उपलब्ध नाही. यामुळे बीसीसीआयनं श्रेयस अय्यरला संघात स्थान दिलं. तिलक वर्मा जरी 2 T20 सामने खेळणार नसला तरी त्यानं ट्रेनिंग सुरू केली असल्याची माहिती बीसीसीआयनं दिली आहे. फिलिपिन्सच्या दक्षिणेला असलेल्या एका बेटाजवळ मोठी दुर्घटना घडली आहे. बेटाजवळ 350हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली. या अपघातात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला असून 28 जण बेपत्ता आहेत. दरम्यान बचाव पथकाने आतापर्यंत 310 प्रवाशांचा जीव वाचवला असल्याची माहिती आहे. जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे. सर्वत्र घरांवर, झाडांवर, रस्त्यांवर बर्फाची सफेद चादर पसरली आहे. या जोरदार बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. कुलगाममध्ये बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग ठप्प झालाय. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.